नमस्कार मित्रांनो, सिंह राशीच्या विशेष व्हिडिओमध्ये मी तुमच्या सर्वांचे स्वागत करते. आजचा हा व्हिडिओ खूप खास आहे. खास अशासाठी की आपण एका अशा विषयावर चर्चा करणार आहोत जो तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडवून आणू शकतो. थंबनेलवर तुम्ही जे शीर्षक पाहिले आहे ते वाचून तुमच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले असतील. हे मी समजू शकते. अनेक तर्क, वितर्क, शंका आणि भीती देखील वाटत असेल. आज आपण त्याच विषयाला खोलात जाऊन समजून घेणार आहोत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेवटी तो मोठा खुलासा काय आहे हे देखील पाहणार आहोत. पण मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मला एक महत्त्वाची गोष्ट स्पष्ट करायची आहे. या व्हिडिओचा उद्देश कोणाच्याही मनात भीती निर्माण करणे, कोणाला दोष देणे किंवा कोणाच्याही विशिष्ट व्यक्तीवर वैयक्तिक टिप्पणी करणे हा अजिबात नाही. आपण जे काही बोलणार आहोत ते ज्योतिषशास्त्राच्या अभ्यासावरून, ग्रहांच्या स्थितीवरून आणि मानवी स्वभावाच्या निरीक्षणावरून बोलणार आहोत. मित्रांनो, आपण या विषयाकडे एका समंजस, तर्कसंगत आणि व्यावहारिक दृष्टीने पाहण्याचा प्रयत्न करूया. तसेच आपण तिसऱ्या व्यक्तीबद्दल किंवा बाहेरच्या स्त्रीबद्दल बोलत असताना याचा अर्थ असा नाही की आपण सर्व महिलांना एकाच चौकटीत पाहत आहोत किंवा कोणताही नकारात्मक दृष्टिकोन ठेवून बोलत आहोत. आपण फक्त काही विशिष्ट परिस्थिती, त्यातून उद्भवणाऱ्या आव्हानांचा अभ्यास करणार आहोत. मित्रांनो, आमचा कोणत्याही धर्माचा, जातीचा किंवा समुदायाचा अपमान करण्याचा कोणताही उद्देश नाही. आमचा उद्देश फक्त आणि फक्त माहितीपूर्ण आणि मार्गदर्शन ठरण्याचे आहे. त्यामुळे मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत संयमाने आणि शांतचित्तेने पहा. आपण अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करणार आहोत, जे तुम्हाला या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी मदत करतील. चला तर मग सुरू करूया. मित्रांनो, भाग 1. सिंह राशी, स्वभाव आणि नात्यांमधील. सर्वात आधी आपण सिंह राशीच्या लोकांचा स्वभाव आणि नात्यांमध्ये ते कशा प्रकारे वागतात ते समजून घेऊया. सिंह राशी ही अग्नितत्वाची राशी आहे आणि तिचा स्वामी सूर्य आहे. यामुळे सिंह राशीचे लोक स्वाभाविकपणे तेजस्वी, आत्मविश्वासी, महत्त्वाकांक्षी आणि नेतृत्वाचे गुण असलेले असतात. सिंह राशीसारखीच त्यांची ऐट असते आणि ते जिथे जातात तिथे आपले वेगळे अस्तित्व निर्माण करतात. ते अत्यंत दिलदार, प्रामाणिक आणि आपल्या लोकांसाठी काहीही करायला तयार असतात. ते कुटुंबावर, जोडीदारावर आणि मित्रमैत्रिणींवर ते जीवापाड प्रेम करतात. नात्यांमध्ये देखील सिंह राशीचे लोक खूप निष्ठावान असतात. एकदा त्यांनी कोणाला आपले मानले की त्यांच्यासाठी ते सर्वस्व पणाला लावायला तयार असतात. ते आपल्या जोडीदाराला राणीसारखे किंवा राजासारखे जपतात, त्यांना मान सन्मान देतात आणि त्यांच्या सर्व गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. ते खूप रोमॅन्टिक देखील असतात आणि नात्यात उत्साह कायम ठेवण्याचा प्रयत्न करतात. पण मित्रांनो, जसे प्रत्येक नाण्याचे दोन पैलू असतात, तसे सिंह राशीच्या स्वभावात देखील काही पैलू असे आहेत जे कधीकधी त्यांच्यासाठी आव्हाने निर्माण करू शकतात. पहिला आहे भावनिकता आणि विश्वास. सिंह राशीचे लोक वरून कडक वाटत असले तरी आतून ते अत्यंत हळवे आणि भावनाश्व असतात. ते लोकांवर, विशेषतः आपल्या माणसांवर खूप लवकर आणि आंधळा विश्वास ठेवतात. त्यांच्या मनात कपट नसते, त्यामुळे त्यांना वाटते की समोरची व्यक्ती देखील तशीच प्रामाणिक असेल. याच गोष्टीचा अनेकदा लोक गैरफायदा घेतात. दुसरा आहे स्तुतीप्रियता. सिंह राशीच्या लोकांना आपली स्तुती ऐकायला खूप आवडते. त्यांना वाटतं की लोकांनी आपल्या कष्टाचे, त्यांच्या गुणांचे कौतुक करावे. कोणीतरी दोन शब्द गोड बोलून त्यांची स्तुती केली की ते पटकन पिघळतात. यामुळेच त्यांना चांगले वाईट लोक ओळखणे कधीकधी कठीण जाते. मित्रांनो, तिसरा आहे अति आत्मविश्वास. कधीकधी त्यांना आपल्या निर्णय क्षमतेवर आणि परिस्थिती हाताळण्याच्या क्षमतेवर अति विश्वास असतो. त्यांना वाटतं की ते सर्व काही स्वतःहून निभावू शकतात. त्यामुळे ते महत्त्वाच्या गोष्टींकडे किंवा धोक्याच्या संकेतांकडे दुर्लक्ष करतात. चौथा आहे कौटुंबिक गोष्टी गुप्त ठेवण्यात अडचण. सिंह राशीचे लोक खूप मनमोकळे असतात. त्यांना आपल्या आयुष्यातील घडामोडी आपल्या प्रियजनांसोबत शेअर करायला आवडते. पण कधीकधी याच गोष्टींमुळे त्यांच्या घरातील गुपिते बाहेरच्या लोकांपर्यंत पोहोचतात, ज्यामुळे त्यांच्या संसारात गैरसमज निर्माण होऊ शकतात. नात्यांमध्ये सिंह राशीचे लोक खूप त्याग करायला तयार असतात. पण जेव्हा त्यांच्या विश्वासाला तडा जातो किंवा त्यांच्या आत्मसन्मानाला ठेच लागते, तेव्हा ते खूप अस्वस्थ होतात. त्यांना आपल्या जोडीदाराकडून निष्ठा आणि प्रामाणिकपणाची अपेक्षा असते. तेव्हा त्यांना वाटते की नात्यात कुणीतरी तिसरे येते किंवा जोडीदाराचे लक्ष
दुसरीकडे जाते तेव्हा ते खूप दुखावले जातात. मित्रांनो, आजच्या आपल्या विषयाच्या अनुषंगाने सिंह राशीच्या या स्वभावाचा, विशेषतः त्यांचा अंधाळा विश्वास, स्तुतिप्रियता आणि कौटुंबिक गोष्टी बाहेर शेअर करण्याची सवय, कसा गैरफायदा घेतला जाऊ शकतो आणि त्याच संसारात आव्हाने कशी निर्माण होऊ शकतात हे आपण पुढे सविस्तर पाहणार आहोत. मित्रांनो, भाग 2, संसारात आव्हाने निर्माण करणारे घटक. आता आपण आपल्या मुख्य विषयाकडे वळूया. तुमच्या संसारात आव्हाने निर्माण करणारा तो घटक किंवा ती व्यक्ती नक्की कोण असू शकते? ज्योतिषीय दृष्टीने आणि व्यावहारिक अनुभवावरून पाहिल्यास त्या व्यक्तीचे स्वरूप अनेक प्रकारे असू शकते. मैत्रिणींनो, अति हस्तक्षेप करणारे नातेवाईक किंवा मैत्रीण. अनेकदा आपल्या कुटुंबातलीच एखादी व्यक्ती, जसे की सासू, नणंद, जाऊ किंवा एखादी अति जवळची मैत्रीण, जिचा तुमच्या संसारात खूप जास्त हस्तक्षेप असतो, ती वर करणे तुमचे भले इच्छित असल्याचे दाखवते, पण नकळत ती तुमच्या आणि तुमच्या जोडीदाराच्या मध्ये गैरसमज निर्माण करण्याचे काम करत असते. तुमच्या जोडीदाराच्या मनात तुमच्याबद्दल विष कालवणे, तुमच्या लहान सहान चुकांचे मोठे भांडण करणे किंवा तुमच्या वैयक्तिक निर्णयात लुडबुड करणे, असे प्रकार ही व्यक्ती करू शकते. तिची कृती मुद्दामहून असू शकते किंवा नकळत तिच्या स्वभावामुळे देखील असू शकते. मित्रांनो, दुसरा आहे नकारात्मक आणि मानसिकता असलेली व्यक्ती. काही लोक असे असतात ज्यांना दुसऱ्याचे सुखी आणि समाधानी आयुष्य पाहून पोटशूळ उठतो. त्यांना स्वतःच्या आयुष्यात यश किंवा आनंद मिळत नाही, म्हणून ते दुसऱ्याचे घर कसे उद्ध्वस्त होईल हे पाहण्याचा प्रयत्न करतात. ही व्यक्ती तुमच्या घरी वारंवार येणारी एखादी शेजारी, नातेवाईक किंवा तथाकथित मित्र असू शकते. ती तुमच्या मनात तुमच्या जोडीदाराबद्दल संशय निर्माण करू शकते किंवा तुमच्या जोडीदाराच्या मनात तुमच्याबद्दल चुकीची माहिती देऊ शकते. मित्रांनो, तिसरा आहे कामाच्या ठिकाणचा प्रभाव. जर तुमचा किंवा तुमच्या जोडीदाराचा व्यवसाय असेल किंवा नोकरी असेल, तर कामाच्या ठिकाणी एखाद्या विशिष्ट व्यक्तीचा, मग ती बॉस असो, सहकारी असो किंवा ग्राहक असो, तुमच्या वैयक्तिक आयुष्यावर परिणाम होऊ शकतो. ती व्यक्ती तुमच्या जोडीदाराच्या खूप जवळ येत असल्याचे तुम्हाला जाणवू शकते. त्यांच्या कामात किंवा निर्णयात जास्त रस घेत असल्याचे दिसू शकते. यातून संशय, भांडणे आणि गैरसमज निर्माण होऊ शकतात. मित्रांनो, चौथा, सोशल मीडिया आणि आभासी दुनिया. आजकालच्या डिजिटल युगात सोशल मीडिया हे देखील संसारात दुरावा निर्माण करण्याचे एक मोठे कारण बनले आहे. फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप यासारख्या प्लॅटफॉर्मवर कुणा अनोळखी व्यक्तीशी मैत्री होणे, तासनतास चॅटिंग करणे, यातून हळूहळू जोडीदाराचे आकर्षण कमी होऊ शकते. ही तिसरी व्यक्ती प्रत्यक्ष आयुष्यात नसू शकते, पण आभासी दुनियेत ती तुमच्या संसाराला धोका निर्माण करू शकते. मित्रांनो, नंबर 5, विनाकारण गैरसमज आणि संशय. कधीकधी आपल्या मनात असलेली भीती, असुरक्षितता किंवा भूतकाळातील वाईट अनुभव यामुळे आपण विनाकारण जोडीदारावर संशय घेतो. एखादी साधी गोष्ट किंवा घटना देखील आपल्याला धोक्याचे संकेत वाटू शकते. यातून सतत भांडणे होतात आणि नात्यात तणाव निर्माण होतो. इथे तिसरी व्यक्ती प्रत्यक्ष नसते, पण तुमचा स्वतःचा संशय आणि नकारात्मक विचार तुमच्या संसारासाठी घातक ठरू शकतो. मित्रांनो, महत्त्वाची गोष्ट, जेव्हा आपण तिसरी व्यक्ती म्हणतो तेव्हा आपण फक्त एका स्त्रीबद्दल बोलत नाही आहोत. हे कुणी असू शकते. एखादा पुरुष, नातेवाईक, मित्र किंवा सोशल मीडियावरील अनोळखी व्यक्ती. आपण कोणत्याही विशिष्ट व्यक्तीला लक्ष्य न करता या परिस्थितीतून निर्माण होणाऱ्या आव्हानांना विचार करत आहोत. यापैकी कोणती परिस्थिती तुमच्या आयुष्यात असू शकते? तुम्हाला यातील काही लक्षणे तुमच्या संसारात जाणवत आहेत का? हे ओळखणे खूप महत्त्वाचे आहे, कारण जोपर्यंत आपण समस्येचे मूळ कारण ओळखत नाही तोपर्यंत आपण त्यावर उपाय शोधू शकत नाही. पुढील भागात आपण पाहणार आहोत की या परिस्थितीचे तुमच्या आयुष्यावर, नात्यावर आणि मानसिक आरोग्यावर काय परिणाम होतात आणि अशा परिस्थितीतून कसे बाहेर पडावे. मित्रांनो, भाग 3 मध्ये पाहणार आहोत परिस्थिती हाताळण्याचे उपाय आणि मोठा खुलासा. मित्रांनो, आता आपण सर्वात महत्त्वाच्या भागाकडे आलो आहोत. जर तुम्हाला जाणवत असेल की तुमच्या संसारात खरोखरच एखादी तिसरी व्यक्ती किंवा कोणतीही नकारात्मक परिस्थिती आव्हान निर्माण करत आहे, तर तुम्ही काय करावे? तर मित्रांनो, या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी व्यावहारिक आणि ज्योतिषीय दोन्ही दृष्टिकोनातून आपण काही उपाय पाहणार आहोत. व्यावहारिक उपाय. पहिला आहे शांतचित्त राहा आणि निरीक्षण करा. सर्वात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे घाबरून जाऊ नका किंवा लगेचच कोणत्याही निर्णयावर पोहोचू नका.
घाईघाईने निर्णय घेतल्याने परिस्थिती अधिक बिघडू शकते. मित्रांनो, शांत रहा, परिस्थितीचे बारकाईने निरीक्षण करा आणि पुरावे गोळा करण्याचा प्रयत्न करा. तुमच्या मनातील शंका दूर करण्यासाठी वस्तुस्थिती समजून घेणे गरजेचे आहे. मित्रांनो, दुसरा आहे स्पष्ट संवाद. तुमच्या जोडीदारावर संशय घेण्याऐवजी त्यांच्याशी शांतपणे आणि प्रामाणिकपणे संवाद साधा. त्यांना सांगा की तुम्हाला काय जाणवत आहे, तुमच्या मनात काय शंका आहे. तुमच्या भावना आणि भीती त्यांच्यासमोर मांडा. संवादातून अनेक गैरसमज दूर होऊ शकतात. लक्षात ठेवा, संवाद हा कोणत्याही नात्याचा पाया असतो. तिसरा आहे मर्यादा आखून घ्या. तुमच्या घरात, तुमच्या वैयक्तिक आयुष्यात बाहेरच्या लोकांचा किती हस्तक्षेप असावा यावर स्पष्ट मर्यादा घाला. मित्रांनो, तुमच्या जोडीदारासोबत बसून हे ठरवा की कोणत्या गोष्टी फक्त तुमच्या दोघांमध्येच राहाव्यात आणि कोणत्या गोष्टी बाहेर शेअर करायच्या. बाहेरच्या लोकांच्या सांगण्यावरून निर्णय घेणे टाळा. नात्याला वेळ द्या. तुमच्या संसारातील गोडवा आणि जवळकी वाढवण्यासाठी तुमच्या जोडीदाराला पुरेसा वेळ द्या. एकमेकांसोबत क्वालिटी टाईम घालवा. त्यांच्या भावना समजून घ्या. त्यांच्या कष्टाचे कौतुक करा. नात्यात नवीन उत्साह आणि विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न करा. मित्रांनो, पाचवा आहे तज्ज्ञांचा सल्ला घ्या. जर तुम्हाला वाटत असेल की परिस्थिती तुमच्या हाताबाहेर जात आहे किंवा तुम्ही स्वतःहून काही निर्णय घेऊ शकत नाही, तर संकोच न करता मॅरेज काउन्सिलर किंवा मानसशास्त्रज्ञांचा सल्ला घ्या. ते तुम्हाला निरपेक्ष दृष्टिकोनातून मार्ग दाखवू शकतात. मित्रांनो, आजचा जर व्हिडिओ तुम्हाला मनापासून आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करायचा प्रयत्न करा. तसेच भेटू पुन्हा नवीन असेच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ.